काँग्रेसचं हे आंदोलन जे आहे ते या ठिकाणी सुरू झालेलं आहे। या ठिकाणी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार या आंदोलनात सहभागी झालेले आहे। ड्रग्स प्रकरणावरून जे आहे ते आक्रमक आहे। हिवाळी अधिवेशनाचा शेवटचा आठवडा आणि या आठवड्यातही विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार जे आहे ते या ठिकाणी आक्रमक आहे। हातामध्ये भलं मोठं फलक घेऊन या ठिकाणी विरोधी पक्षनेते आंदोलन करत आहे। विजू काय सांगणार, ड्रग्सचा मुद्दा घेऊन विरोधक आक्रमक आहे? ड्रग्सनी पूर्ण महाराष्ट्रात उडता पंजाब झालेला आहे। ड्रग्स माफियांना सरकारचं संरक्षण आहे, सरकारच्या मंत्र्यांचं संरक्षण आहे आणि ह्या सगळ्या परिस्थितीमध्ये यावर कारवाई होत नाही। सभागृहामध्ये आवाज उठवला जातो, त्यामुळे तो विषय दुसरीकडे डायव्हर्ट केला जातो आणि त्यांना पाठीशी घालवलं जातं। या राज्याचं कनेक्शन, या ड्रग्सचं कनेक्शन गुजरातशी आहे। गुजरातमधून हे मोठं रॅकेट आणि त्यांचा कंट्रोल, अब्जो रुपयाचा हा व्यवसायामध्ये सत्ताधारी सुद्धा गुंतल्याची सगळी माहिती पुढे येते आहे। आणि अशा वेळेस सभागृहामध्ये ज्यावेळेस आवाज होतो तर कारवाई न करता तिथून पळ काढण्याचं काम आणि संरक्षण देण्याचं काम चाललेलं आहे। त्यामुळे आता या लोकांना धडा शिकवण्यासाठी, या आरोपीवर कारवाई करायसाठी सत्ताधारी जे गुंतले आहेत त्यांच्यावर सुद्धा कारवाई झाली पाहिजेत, या मागणीसाठी आता आम्ही ठाम आहोत। नक्कीच जे या ड्रग्स प्रकरणात गुंतलेले आहे त्यांच्यावर कारवाई व्हावी या मागणीसाठी विरोधकांचं हे आंदोलन जे आहे ते आपण बघू शकतो। या हिवाळी अधिवेशनात दुसऱ्यांदा ड्रग्स प्रकरण जे आहे ते विरोधकांकडनं या ठिकाणी उचललं जातं। ललित पाटीलला संरक्षण देणाऱ्या मंत्र्यांवर कारवाई झाली पाहिजे अशा प्रकारचं भलं मोठं फलक या ठिकाणी विरोधी पक्षातले नेते आमदार या ठिकाणी घेऊन आहेत। विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्या नेतृत्वात विधानसभेच्या पायऱ्यांवर हे आंदोलन जे आहे ते या ठिकाणी होताना दिसत आहेत। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।